अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी रोहिणी. तुम्ही पाहताय महिमा स्वामींचा. माझ्या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामीचरणी प्रार्थना. चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 8 एप्रिल 2024ला आहे सूर्यग्रहण. वर्षातील पहिले सूर्यग्रहण. हे सूर्यग्रहण कोणत्या राशींना ठरेल शुभ आणि कोणत्या राशींवर करेल अनिष्ट परिणाम? 2024चे पहिले सूर्यग्रहण 8 एप्रिल रोजी होणार आहे. ज्योतिष्य गणनेनुसार हे सूर्यग्रहण चैत्र अमावस्येला होणार आहे. वर्षातील पहिले सूर्यग्रहण 8 एप्रिल रोजी रात्री 8:12 सुरू होईल, जे पहाटे 1:25 चालेल. 8 एप्रिल 2024 रोजी असणारे सूर्यग्रहण हे संपूर्ण सूर्यग्रहण आहे. चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्यभागी जातो आणि संपूर्ण ग्रहाच्या पृष्ठभागावर अरुंद मार्गावर संपूर्ण सावली टाकतो. या सूर्यग्रहणाला फार महत्त्व आहे आणि याचे खूप शुभ अशुभ असे राशींवर प्रभाव पडतात. फाल्गुन महिन्याच्या अमावस्येला म्हणजेच 8 एप्रिल 2024 रोजी वर्षातील पहिले सूर्यग्रहण होणार आहे. विशेष म्हणजे तब्बल 54 वर्षांनंतर पूर्ण सूर्यग्रहण लागणार आहे. वर्षातील पहिले सूर्यग्रहण लवकरच होणार आहे. तर हिंदू धर्मात चंद्र किंवा सूर्यग्रहण ही अशुभ तिथी मानली जात नाही. या कालावधीत कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही, हे अशुभ मानले जाते. तसेच ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर 8 एप्रिल रोजी असलेलं सूर्यग्रहण खूपच खास आहे. या ग्रहणाचा लोकांच्या करिअर, आर्थिक स्थिती, आरोग्य, नातेसंबंध आदी गोष्टींवर खूप परिणाम होऊ शकतो. राशीचक्रातल्या काही राशींसाठी हे सूर्यग्रहण तर खूपच शुभ असणार आहे. या राशीच्या लोकांना चांगल्या बातम्या समजतील, करिअरमध्ये प्रगती होईल, तसेच धनलाभाचे योग देखील आहेत. 8 एप्रिलचे सूर्यग्रहण हे भारतात दिसणार नसले तरी ज्योतिषशास्त्रानुसार काही राशींसाठी हे ग्रहण शुभ आणि अनिष्ट फळ देणारे ठरणार आहे. चला तर जाणून घेऊया कोणत्या राशींवर पडणार आहे या ग्रहणाचा शुभ प्रभाव आणि कोणत्या राशी होणार आहेत या ग्रहणाने प्रभावित. त्यांना खूप चांगल्या बातम्या, करिअर, आर्थिक प्रगतीसाठी योग्य ठरणार आहे. त्यातील पहिली रास आहे मिथुन. मिथुन राशीच्या लोकांना ग्रहणाचा खूपच फायदा होणार आहे. या काळात मिथुन राशीच्या लोकांना गुंतवणूक करण्यासाठीचा कालावधी अतिशय फलदायी ठरणार आहे. या गुंतवणुकीतून त्यांना मोठा आर्थिक लाभ होणार आहे. करिअर आणि बिझनेस या दोन्ही क्षेत्रामध्ये यश मिळवायचे असेल तर मिथुन राशीच्या लोकांना फार मोठी संधी या ग्रहणाने मिळणार आहे. त्यानंतरची रास आहे धनु. धनु राशीच्या लोकांसाठी हे सूर्यग्रहणसुद्धा अतिशय फलदायी आणि लाभ देणारे खास असे ठरणार आहे. या काळात तुम्हाला करिअर आणि व्यवसायात खूप मोठा फारच फायदा होणार आहे. हा काळ तुमच्यासाठी शुभ आहे. अविवाहित तरुण तरुणींसाठी लग्नाचा योग जुळून येणार आहे. जर तुम्ही भागीदारीत काम केले तर तुम्हाला अधिक नफा मिळेल. या ग्रहणाचा धनु लोकांनी भरपूर फायदा करून घेणे तुमच्यासाठी योग्य ठरेल. त्यानंतर आहे मकर रास. मकर राशीच्या लोकांसाठी येणारा काळ खूप शुभ राहील. या काळात तुमची अडकलेले पैसे परत येऊ शकतात. वैवाहिक जीवनातील संबंध सुधारतील. तुम्ही एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकाल. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवणे तुमच्यासाठी फारच महत्त्वाचे ठरणार आहे. त्यानंतरची रास आहे मीन. मीन राशीच्या लोकांना वर्षातले पहिले सूर्यग्रहण मीन राशीतच होणार आहे. त्यामुळे तुमच्यासाठी सूर्यग्रहणाचा दिवस अत्यंत शुभ राहील. या काळात तुमचे संबंध सुधारतील. तुमच्यातील गैरसमज दूर होतील. नोकरीमध्ये बदल होऊ शकतो. अशा प्रकारे या राशीच्या लोकांवर चांगले प्रभाव या ग्रहणामुळे पडणार आहेत. चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या विषयासह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.